नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. मंडळी, आज आपण आलेलो आहोत मुलुंड पूर्व येथील अरुणोदय नगर येथे, आणि तेथील या सगळ्या ताया आज इथे आलेल्या आहेत. मग सगळ्या तायांकडे बघून मला कवयित्री बहिणाबाई यांची कविता आठवते. हरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, हाती हाताला चटके तवा मिळते भाकर. वाह, कसला गळाय माझा. तुमचा आणि मी काय केलं इथे? अरे रागवतच आहेत माझ्यावरती. काय नाही, पण काय सूर लागले. एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी होऊन जाऊ दे. थँक्यू सो मच. आणि आता नेहमीप्रमाणे सगळ्या ताया इथे माहेर वाशिणी आपल्या माहेरी आलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्यांचा हट्ट असतोच की आम्हाला खेळ खेळायचा आहे. तर त्यासाठी आपण आपला पहिला खेळ खेळणार आहोत, ज्याचं नाव आहे खेळ खेळूया खुल्लम खुल्ला. आता ह्याच्यात सुद्धा ना काही चिठ्ठ्या आहेत. या चिठ्ठ्यांमध्ये तुम्हाला काय करायचंय ते लिहिलेलं असतं. तुमच्या वाटेला जी चिठ्ठी येईल आणि त्यात जे लिहिलेलं असेल ते तुम्ही करून दाखवायचे. जी ताई उत्तम सादरीकरण करेल तिला मिळणार आहे भेट वस्तू. आणि त्यासाठी ताई पहिल्यांदा तुम्ही चिठ्ठी उचलायची आहे. हा, व्हेरी गुड. हा, काय लिहिलंय त्याच्यावरती? हा, आता ह्याच्यामध्ये हे गाणं आहे. गाणं आहे रुपेरी वाळूत. हा, हे गाणं तुम्ही म्हणायचंय. रुपेरी वाळूत माळाच येना बनात येना जवळ गेना बनात येना जवळ गेना. हे जे त्यांना बनात ये ना जवळ घे. आता ह्याच्यातली चिठ्ठी घ्या. एकच चिठ्ठी, हा, दोन दोन नाही. हा, द्या, मी आणि ह्या चिठ्ठीमध्ये आहे नृत्य. ओ हो, क्या बात आहे. पान जागे फूल जागे भावनयनी जागला, चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला. चांदण्याचा गंध आला पौर्णिमेच्या रात्रीला, चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि आता बघूया काय आहे चिठ्ठीमध्ये. चिठ्ठीमध्ये आहे, आणि ताईंना आता हे गाणं गाऊन दाखवायचंय, ज्या गाण्याचे बोल आहेत रेशमाच्या धाग्यानी. हा, सुरू करा. रेशमाच्या रेगानी ओहो. लाल काळ्या हे, धाग्यांनी हे. कर्नाटकी कशी जाऊ मी साडीला, हात नका लावू माझ्या साडीला, हात नका लावू माझ्या साडीला. अत्यंत चुकीचं गाणं गायलेले आहेत. काय येते चिठ्ठीत बघूया आता. चिठ्ठीत आहे फोन कॉल. हा, फोन कॉल म्हणजे एक मी वाक्य तुम्हाला देणार आहे. हा, ते वाक्य तुम्ही रागात बोलायचे, हसत हसत बोलायचे आणि लाजत लाजत बोलायचे. मी फोनवर बोलते, कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करा. आणि आता पहिल्यांदा रागात बोलायचे. हा, हा, रागात. हा, ओ, ऐकलत का मी काय रागात. सांगितलं? कुकर मी ठेवलेला आहे, 3 शिट्ट्या झाल्याबरोबर पटकन बंद करा आणि हे लक्षात ठेवा. आता लाजत लाजत. अहो, ऐकलत का? मी कुकर लावलेला आहे, 3 शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद करायचा आहे. बरं, आता हसत हसत. अहो, कुकर लावलेला आहे मी.
3 शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद करा. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. व्हेरी गुड. सन मराठी वाहिनीकडून हे बक्षीस मिळते आणि ताई हे बक्षीस या ताईंना द्या. सोहळा सख्यांचा व्हेरी गुड. जेव्हा लग्नाचा दिवस होता तुमचा तेव्हा लग्नाच्या आदल्या दिवशीची रात्री, माहेरची रात्र, काय बोलणं झालं होतं आई बाबांबरोबर? काय सांगितलं होतं ते? आईला तर लक्षातच नव्हतं म्हणजे माझं की माझं लग्न आहे. आई म्हणते दुसऱ्या दिवशी सकाळी, अगं तू माई तू थांबशील ना इथे देवावर अक्षदा टाकायला. म्हटलं आई आज माझंच लग्न आहे आई. कन्यादानाच्या विधीला खूप रडली असेल ना? आई पप्पा भरपूर रडले, मामा रडला, परत मावशी, सगळ्यांना. म्हणजे घरात असं मन मोकळं वातावरण आहे आमच्या घरात. कधी असं हे नाही का मुली आहेत वगैरे, असं कधीच नाही. आम्ही 4 बहिणी आणि 2 भावंड. पण आम्ही 4 बहिणी 4 घरी गेलो. पण एक बहिणी आली आणि पूर्ण घरामध्ये आमच्या वातावरण बिघडलं. कारण आज आई वडील आहेत ते बहिणींकडे आहेत. आम्ही 4 बहिणी त्यांचा सांभाळ करतो. आणि भाऊ आहे तर असलंच बघत नाही. छोटा आहे तो पण वेल आहे. वडील अक्षरशः जागेवर आहेत. पण फोन नाही गेला ना विचारतात, आज कोणाचाच फोन नाही आला. पण असा आशीर्वाद आहे आई वडिलांचा की सगळं जग एकीकडे ना आई वडील एकीकडे. वडिलांची इच्छा झाली मला घरी जायचे. आम्ही घरी पण नेलं, शिफ्ट केलं, बघितलं. आता गावातले लोक बोलतात मुलींकडे कसं ठेवलं, पण ते पण आम्ही इच्छा पूर्ण केली. पण आम्ही 10 दिवस राहिलो बहिणी दोघी, सगळं सांभाळ व्यवस्थित करून आलो. पण आल्यानंतर भावाने 1 दिवस पण आई वडिलांना बघितलं. त्याच्यानंतर आई चक्कर येऊन पडली. 2-2:30 वाजेपर्यंत बहीण जाईपर्यंत आईला कोणी नाही बघितलं. शेवटी अजून परत बहिणीने जाऊन घेऊन आली. आज जन्म दिलेल्या आई वडिलांना जर तुम्ही सांभाळत नाही, आपले दिवस काय आहे पुढे? आज त्यांना सध्या गरज आहे. आज लहान मुलांसारखी कथा आहे त्यांची. मुलगा होता ना मोठा माझा भाऊ, अक्षरशः आम्हाला दूध नसायचं पण त्याला दूध, आणि ते गावाला उलटण पिटलं म्हणतात, ते आई त्याला करून द्यायची. पण आज त्या आईला तो जागला नाही. अक्षरशः मी रोज ओरडते, का म्हणून तू मुलं म्हणतेस? आहे ना आम्ही, तरी पण नाही म्हणते, आमचं घर आहे ते आहे. पण एवढं सांगायचं सर, जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत त्यांची जागा कोण घेऊ शकत नाही. आणि मी नशीब आहे माझं आमच्या भावंडाचं की मग आमचे आई वडील शेवटपर्यंत. माझी सासू होती, सासू मला मुलीची जागा देऊन गेली. मुलाकडे जेवढं व्यक्त करत नव्हती तेवढं माझ्याकडे व्यक्त करायची. त्याच्या पलीकडे कोण आहे सर? आपलं कोणी नसतं. बरोबर. मी नशिबान समजते माझे आई वडील जागेवर आहेत, पण त्यांनी मला आशीर्वाद देतात तिथं. पण ताई त्यांचे आशीर्वाद नक्कीच तुमच्या पाठीशी, सगळ्या बहिणींच्या पाठीशी नक्कीच असतात. आई वडील होते तर स्वर्ग होता. पण आई आत्ता कोरोनात गेली. आई आत्ता 30 वर्ष व्यवस्थित होतं जरा, बहिणी भाऊ वगैरे. पण एका बहिणीची परिस्थिती डाऊन झाल्याचं निमित्त झालं. आणि भावानी असं काय केलं ना की त्यांनी आई वडिलांचे सगळं एफड्या दागिने सगळे हडप केले. आई गेली त्या डिप्रेशनमधनं, कोरोनाचं निमित्त झालं आणि त्यात ती गेली. मग असं वाटलं की हा सुधारेल काहीतरी, तर काही नाही. माझा भाऊ वगैरे एवढं आमचं लग्नाच्या वेळेला माझं त्यांनीच लग्न केलं. आणि मला ज्या वेळी मी पैसे मागू काही मागू असं फटाफट ट्रान्सफर करायचं नावावरती. पण हे प्रॉपर्टी वगैरे हे बहिणींना नको असतं. कुठल्याच बहिणींना काय पाहिजे असतं? ते प्रेम पाहिजे असतो, तो मान पाहिजे असतो, सन्मान पाहिजे असतो. आज माझे वडील आहेत पण आम्ही आणायचं म्हटलं तर तो भेटून पण देत नाही. तिथं बिल्डिंगच्या खाली मी जाते पण तो फोन केला तरी कधी आणतो, म्हणायला वाटलं तर, नाही तर कधी नाही आणत. रोडवर उभी राहून भेटते आणि माझ्या पुढच्या प्रवासाला जाते. आज ह्या सगळ्या तायांच्या डोळ्यात जरी पाणी असलं तरी आता ह्याच चेहऱ्यावरती हास्य आणण्याचं काम या भावाचं आहे. त्याच्यामुळे आपण वळणार आहोत आपल्या पुढच्या खेळाकडे. आता सुरू करूया आपला हा धमाकेदार खेळ, ज्याचं नाव आहे संगीत, अभिनय, नृत्य, खुर्ची. संगीत सुरू झाल्यानंतर कंपल्सरी नाचायचंय. नाचत नाचत खुर्ची पटकवायची. तर सुरू करूया आपला हा खेळ. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. संडे मार्केटला मध्ये मसवलीचा भाव रामचिक वनात हाय. ये बात. हो हैया हो
पॉपुलेट बोंबील भोली खुशी येऊनशी आयलो ताजी ताजी खायची मावरत या नाही भेटाची मग कणाला भाव करत हा लवकर 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 हा लवकर लवकर व्हेरी गुड एक मिनिट काय झालंय ताई तुमचं काय म्हणणं आहे? काही नाही काही चालेल त्यामुळे चालेल मी पण आली तरी चालेल पुढे गेले आणि मी बसली असं झालं त्यामुळे त्या माझ्या मांडीत बसल्या गेल्या जस्ट फन जस्ट फन व्हेरी गुड अरे बापरे एक मिनिट अरे इथे तर बघितलंच नाहीये दोघी जणी एकाच खुर्चीवरती बसल्या त्या होत्या पुढे गेलेल्या मागे येऊन इथे बसल्या तुमचं काय म्हणणं आहे? अगोदर मी बसली मागून त्या बसल्या म्हणजे दोघं ऍट अ टाइम एकसाथ बसलो पण निर्णय तुमच्या समोर आहे निर्णय ही खुर्ची या ताईंची आहे असं नाही आहे लगेच बसल्या पुन्हा ही खुर्ची या ताईंची आहे कारण तुम्ही मागे येऊन बसला व्हेरी गुड जोरदार टाळ्या ह्या ताईंसाठी होऊन जाऊ देत आणि आता फक्त 4 खुर्च्यामध्ये आहेत आणि आता बघूया कुठली ताई पटकवते खुर्ची पण त्यासाठी हे असं कधी केलंच नाही मी आता करा ना पण बरं ठीक आहे मला राग नाही म्युझिक प्लीज म्युझिक प्लीज रागात बरोबर येतो लाजत सांगितलं तर ते नाहीये द्या म्युझिक द्या लवकर तुम्ही शिंगापूरचं कौतिक नाही मला कौतिक नाही शिमल्याचं इमल्याहूनही भारी आहे घरट जाऊ महिनेच आमच्या फांदीवर मस्त चाललंय आमच्या फांदीवर मस्त चाललंय आमचं आमच्या फांदीवर मस्त चाललंय हा एक मिनिट बरोबर आहे हा बरोबर आहे नाही बरोबर आहे नाही इथे बसा हा बरोबर आहे हा हे लवकर हा तसंच बसून राहा एक मिनिट अब आएगा मजा हे तुम्ही काय केलं आम्हाला काय माहित हा पण ते मग नियम पाळले नाही ना तुम्ही हा मग असं वाटतं ना ही खुर्ची तुमची नाहीये नाहीये मग कधी उठणार पण आम्ही दोघे बसलोय ना आता बसू दे ना तिला आवडते बसलं म्युझिक प्लीज मुंबई से खाली तुझे लेने को आयलो माझे वांगडा चल नको मेरे साथ चल नको मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो थांबायचं नाही मी मुंबई को आके बता काय करतलो जो घर की याद आई तो मका नोय रोतो कसं वाटतंय तुम्हाला खूप छान वाटलं. खुर्ची मिळाली एन्जॉय केलं मी एन्जॉय खुर्ची नाही भेटली ते चालेल पण मी एन्जॉय केलं एन्जॉय केलं ना बस ये बात अरे ताई तुम्हाला कसं वाटतंय मला पण खूप छान वाटलं छान वाटतं मला नाचायला मजा आली ताई कसं वाटतंय तुम्हाला खूप छान खूप मजा आली अगदी म्हणजे मन मोकळेपणे खेळलो हसलो बागडलो एक दिवस आमचा माहेरी एन्जॉय केलो आम्ही हो की नाही गावी जाऊन आल्यासारखं झालं दिवाळीला गेलो नव्हतो इथे एन्जॉय इथे केलं आलात क्या बात एकदा जोरदार टाळ्या सब मराठी वाहिनी करता थँक्यू ऑल टीमला थँक्यू ताई जे काय खुर्चीत येऊन बसलेत ती खुर्ची पण अशी होती ताई खूप खूप अभिनंदन सन मराठी वाहिनीकडून तुम्हाला एक खास भेट वस्तू आणि ह्या कपातूनच चहा आणि कॉफी प्यायची आहे आणि ते भाऊजींना द्यायची आहे आणि त्यांना सांगायचं आहे हात घ्या कप आणि बसा
संगीत, अभिनय, नृत्य, खुर्चीमध्ये सगळ्यांनी धमाल आणलेली आहे, कमाल केलेली आहे. आणि क्या बात, एकदा जोरदार टाळ्या तुमच्यासाठी होऊन जाऊ देत. सगळं सगळं अगदी छान छान असतं. जेव्हा आपण सगळे आपल्या हक्काच्या घरामध्ये येतो तेव्हा एकमेकांची मस्करी करणं, हे सगळं होत असतं. पण कधी कधी काय असतं, आपल्याच जवळची व्यक्ती कोणतरी आपल्यावरती रागवलेली असते, आपल्याबरोबर अबोला असतो, आणि मग ते नातं ना थोडं दुरावलेलं असतं. चुकबुल द्यावी घ्यावी या भागामध्ये आम्ही हेच नातं जवळ आणण्याचा प्रयत्न करत असतो, तो अबोला दूर करण्याचा प्रयत्न करत असतो. आज आपल्या ह्या तायांमध्ये अशी एक ताई आहे की तिचा सुद्धा कोणाबरोबर तरी अबोला आहे. तो का आहे, कशासाठी आहे, हे आपण त्या ताईकडूनच जाणून घेऊया. ताई, तुमचं नाव सांगा. माझं नाव अनिता गुमगावकर. अच्छा ताई, कोणाबरोबर अबोला आहे तुमचा? माझ्या मोठ्या भावाबरोबर. सख्खा मोठा भाऊ? सख्खा मोठा भाऊ. किती वर्ष हा अबोला आहे? 15 वर्ष. कशामुळे हा अबोला आहे? मी खूप पॉझिटिव्ह आहे, मी फॅमिलीबरोबर खूप अटॅच आहे. माझं फॅमिली सगळ्यात फर्स्ट प्रायोरिटी मी त्याला देते. आणि माझे मिस्टर जाऊन आता 9 वर्ष झालेली आहे. मला वाटतं की एक स्त्रीच्या जीवनामध्ये बाबा सर्वप्रथम, नंतर भाऊ आणि नंतर पती, तर ते तिघे फार महत्त्वाची भूमिका बजावत असतात एका स्त्रीसाठी. तर माझ्या लाईफमधनं हळूहळू हे तिघेही, म्हणजे माझे मिस्टर गेले सगळ्यात पहिले, नंतर माझे बाबा गेले, आणि भाऊ होता. तर मला त्याच्याकडनं अपेक्षा काय होती की आर्थिक पद्धतीने मी व्यवस्थित आहे, मला काही प्रॉब्लेम नाही आहे आर्थिक, पण माझी एकच अपेक्षा असते, मी खूप लागणीशील आहे की माझ्या भावाने एक मायेचा हात तरी फिरवावा माझ्यासाठी. बरोबर आहे. जेव्हा सगळे लोक गोष्ट करत असतात की माझं असं माहेर आहे, मी असं गेली, मी तसं केलं, मी तसं केलं, तर मी माझं ऊर फार भरून येतं की मला सुद्धा असं माहेर असायला पाहिजे होतं. कारण माझा भाऊ खूप चांगला होता, इतका चांगला होता ना की मी शाळेत असताना काही जिद्द केली की मला हे हवं आहे, मी बाबांकडे कधी जिद्द नाही करायची, पण दादाकडे करायची. दादा मला हे हवं आहे, हे शोरूममध्ये ड्रेस लागला आहे, मला हवा आहे, तो बरोबर घेऊन यायचा. मी तुम्हाला सांगते की इतकं लाड केलं आहे ना त्याने माझं, इतकं लाड. आणि आता काय माहिती, असं मला काहीच समजतच नाही. बाबा जेव्हा वारले ना तेव्हा त्याला कोणीही सांगितलं नव्हतं. मी त्याला फोन केला की अरे दादा तू कुठे आहेस? तर म्हणे काय झालं गं? मी म्हटलं बाबा असं असं. तर म्हणे मला तर कोणच बोलवलं नाही, पण मी त्याला बोलवलं. त्याला कोणीही इन्व्हाइट नव्हतं केलं, पण मी केलं. या गोष्टीचं मला खंत वाटते की का असं. मी खूप म्हणजे चांगल्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करते, पण तरीसुद्धा तो जेवढाच तेवढा काहीतरी ट्रान्समध्ये जातो ना माणूस, असा वेगळाच वागतो, तसं तो वागतो. म्हणजे सगळ्यांशीच वागतो, माझ्याशी. पण मला जास्त का वाटतं की त्याने मला मुलीसारखं वाढवलं. त्या काळामध्ये त्याने मला सांगितलं 12वी नंतर तू ग्रॅज्युएशन करशील. आई बोलली अजिबात नाही, लग्न करून पाठव. भावाने सांगितलं की तिला शिकवायचं. जर ती आज शिकली, भले तिला पुढे जाऊन आपण प्रॉपर्टी हे ते काही नाही, पण तिचं शिक्षणच तिच्यासाठी संपत्ती आहे, एवढा चांगला आहे तो. म्हणून मला जास्त वाटतं, मला ते खरंच, मला हे मुक्त व्यासपीठ मिळालं 16 सख्यांचा हे कार्यक्रमा थ्रू, तर मला थोडंफार ओपन होता आलं. मी आजपर्यंत कोणाकडेही बोलली नाही आहे सर, कोणाकडेही नाही बोलली आहे. म्हणजे मी इथे बोलते आहे ना, मला असं वाटतं की समोर माझा भाऊ दिसतो आहे. इथे येणारी प्रत्येक ताई ही माहेरी आलेली आहे, तिला माहेरी आल्यासारखं वाटावं. सगळ्या माहेरवाशिणी आहे, आणि इथून जाताना त्या अगदी आनंदाने आपापल्या घरी जावेत असं आमची खरंच खूप इच्छा असते. आणि ताई तुम्ही म्हणतायत की दादा बोलत नाही आहे, तो जरी बोलत नसला तरी हा भाऊ नक्कीच प्रयत्न करेल. त्यासाठी मी दादाला खरंच विनंती करेन की दादा, की आयुष्य जितकं कमी असेल ना तितकं चालेल, पण ते जास्त सुंदर बनवता आलं पाहिजे. ते सुंदर कधी बनवू शकतो आपण, जेव्हा हे असे काही आपल्याच घरातले काही रुसवे फुगवे असतील तर ते वेळीच माफ करून टाकावे मोठ्या मनाने. आणि दादा आज तू मोठा आहे, आणि आज खरं तर ताईला तुझ्या आधाराची खरंच खूप गरज आहे. तेव्हा दादा मला असं म्हणायचं आहे की विसरून जा सगळ्या गोष्टी. 15 वर्षातल्या जे काही गोष्टी घडल्या असतील ते गैरसमज होते असा विचार करून तो अबोला दूर कर, आणि एक प्रेमाने आवर्जून ताईला फोन कर, आणि धावत येऊन ताईला भेटायला आहे, आणि एक आपुलकीची मिठी फक्त मार. ताई मला खात्री आहे की हा भाग बघितल्यानंतर दादा नक्कीच फोन करेल. नक्कीच. पण ताई तुम्ही इथे आलेला आहात, तर इथून जाताना आम्ही तुम्हाला असंच पाठवणार नाही आहे, तर एक आठवण म्हणून एक तुळस आम्ही तुम्हाला देणार आहोत, त्याचा तुम्ही स्वीकार करावा. वा, खरंच मजा आलेली आहे.
धमाल आलेली आहे आजच्या ह्या भागामध्ये सुद्धा. आणि खरंच म्हणजे प्रत्येक वेळेला असं वाटतं ना की खरं तर इथून जाऊच नाही, पण इकडनं जावं लागणार आहे, कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची, अर्थातच दिवे लावण्याची वेळ झालेली आहे आणि सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका पाहण्याची सुद्धा वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी, माझा नमस्कार सर्व देवांपाशी. तेव्हा भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या आणि नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिनींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.